नमस्कार. आपण पाहतात गाव खबर आणि आज आपण ज्या ठिकाणी उभे आहे ते गिरवली गाव आहे. तर या गिरवली गावामध्ये आता एक बैठक चालू आहे. ती बैठक अशा संदर्भात आहे, जुन्नर भीमाशंकर या मार्गासंदर्भात राष्ट्रीय मार्ग क्रमांक 61 लँड एक्विजिशन्स म्हणजे जमीन अधिग्रहण संदर्भात ही शेतकरी बाधित शेतकरी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये गिरवली या गावामध्ये बैठक चालू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तर आपण आता जाणून घेणार आहोत. त्याची नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आता यांचं 70 वर्षापासून त्याचं म्हणणं आहे त्याच्या शेतात याच्यातून अधिग्रहण झाले, त्यांना मोबाईल मिळाला पाहिजे, त्याचं त्यांची नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. तुम्ही आमच्याकडे सर अर्ज द्या त्या बाबतचा. जुन्नर पडे सांगणार आपण मग मध्ये पण इकडं पण जागा लागते तिकडं पण जागा सगळ्यांना सांगतो का हे नॅशनल प्रोजेक्ट आहे. शेवटी तुमच्या हरकती तुमच्या भावना आमच्यापर्यंत ते आहेत ज्यांच्या अशा आमचं म्हणणं ते तुम्ही आहे पुराणी कोणतं याचं दुःख नाही, तो दांडा जो होता ना तो दांडा झाला तो आमच्या पैकी होता. नॅशनल प्रोजेक्ट आहे राष्ट्रासाठी, पण राबवणारी तुमच्यासारखी लोक जे आमच्या आहेत ना, त्यामुळे तुम्ही कुठेतरी सांग तुम्ही विचार केला पाहिजे सांगण्याचा. 100% आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्या भावना त्याच्यापुढे पोहोचवलेल्या आहेत. आता पण ती भावना तुमच्या आहेत आम्ही त्यावरती पोहोचवतो. काही त्याच्यातून कुणालाही विश्वास न घेता कोणती गोष्ट केली जाणार नाही. काही लोकांच्या बोलण्या झाल्या नसतील किंवा काही लोकांच्या बोलण्यामध्ये प्रॉब्लेम आले असतील तर ते तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात द्या, आम्ही त्याच्यावरती पुन्हा विचार करू. आता काही लोकांच्या ज्या नोटीस आलेल्या आहेत, काही लोकांची घरं किंवा काहींची विहिरी झाडं ज्या गोष्टी आम्ही केल्या आहेत ते पण इथे रेकॉर्ड आहे. सगळ्यांनी ते आपल्या नोटीसवर जे उपलब्ध आहे एकाने प्रत्येकाने आपल्या तपासून घ्यावं जी राष्ट्रीय महामार्ग 61 भूसंपादनाच्या निमित्तानं मोजणीनंतर प्रशासनाच्या वतीनं प्रथमच या ठिकाणी गिरवली, रामवाडी आणि चिंचोली या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. प्रथमतः मी आम्हा सर्व तिन्ही ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत करतो. आपल्या समवेत आलेले आपले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याही प्रति ग्रामस्थांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. आता थोड्या वेळापूर्वी आपण जी चर्चा या ठिकाणी केली, गिरवली, रामवाडी आणि चिंचोली या ठिकाणी आणि ठाकरवाडी या तिन्ही चारही गावांमध्ये संपादित झालेलं जी जमीन आहे तिचा मोबदला हा अत्यंत अल्प आहे आणि तो आम्हा सर्व शेतकऱ्यांना मांडलेला आहे. ही आमची नम्र भावना आपल्यापर्यंत आहे. दुसरा मुद्दा सर, आता या ठिकाणी जी चर्चा झाली की ज्या मोजण्या झाल्या होत्या, आता इतर वेळेला जेव्हा आम्ही शेतकरी मोजण्या करतो तेव्हा मोजणीवाले मोजणी करतात, मोजणी झाल्यानंतर हद्दीच्या खुणा दाखवतात. सर्रास असं झालेले सर, मोजणीच्या नकाशावर आपल्या तालुका मोजणी अधिकाऱ्यांनी संपादित केलेलं क्षेत्र, रस्त्यासाठी संपादित केलेलं क्षेत्र आणि आपण ज्या नोटिसा बजावलेल्या आहेत संपादनासाठीच्या त्यातलं क्षेत्र यामध्ये तफावत आहे की नाही? सर्रास तफावत आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांची अशी भावना आहे की ही मोजणी प्रक्रिया आपण पुन्हा एक बार राबवावी अशी आमची नम्र सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की एखाद्याच्या घराच्या दारावरून अगदी अंगणातून रस्ता जातोय म्हणजे त्याच्या घराचा मोबदला शासनाला द्यावा लागू नये म्हणून ठीक आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे त्याचं घर वाचवलेलं आहे आणि अंगणातून रस्ता गेलेला आहे. रस्ता झाल्यानंतर आपण त्याला 6 मीटर रस्त्यापासून पुढे शेतकऱ्यांनी बांधकाम करावं असं शासन एका जागेवर म्हणते आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र अगदी त्याच्या घराच्या अंगणातून अर्ध्या अंगणातून रस्ता गेलेला आहे. कंपाऊंड कट करून आमच्याकडे सुद्धा सरासरी परिस्थिती आहे. आमच्याकडे इथे मनोहर काका साहेब यांचं कंपाऊंड तुटलेलं आहे. पुढे दशरथ लक्ष्मण साहेब यांचं सुद्धा कंपाऊंड कट केले आणि रस्ता 5 फुटावर राहतोय. घर आणि रस्ता याच्यामधलं अंतर 5 फुटाचं आहे. भविष्यात त्या माणसानं त्या घरामध्ये कसं राहायचं, सुरक्षेच्या दृष्टीनं ते योग्य राहील का? आणि त्यांना नोटीस पण नाही साधं, म्हणजे त्यांना आपण आता कोणताही मोबदला देत नाही. रामवाडीमध्ये 5-6 घरं अशीच आहे, म्हणजे त्यांच्या अगदी अंगणातून 5 फुटावरून रस्ता जातोय आणि त्या घराचा आपण त्यांना कोणताही मोबदला देणार नाही. हे अत्यंत अन्यायकारक आहे सर.
याचा आपण कुठेतरी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. चिंचोलीमध्ये आहे, गिरवलीमध्ये आहे, रामवाडीमध्ये आहे आणि ठाकरवाडीमध्ये सुद्धा अशाच परिस्थिती आहे. सर्वत्र ही सर्वत्र ही परिस्थिती आहे. मोबदला अत्यल्प आहे. मोजणी केली त्यामध्ये 100% विसंगती आहे. आपण दिलेल्या नोटिसा आणि नकाशावर असलेलं क्षेत्र याच्यामध्ये पूर्णपणे तफावत आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्वांची तीव्र भावना आता पावसाळ्याने सांगितली. पुन्हा एक बार सांगतो की आपण मोजणी प्रक्रिया पुन्हा राबवा. त्याचबरोबर जो मोबदला दिलेला आहे, आता राष्ट्रीय महामार्ग जर आपला आहे तर राष्ट्रीय महामार्गाला जो मोबदला दिला जातो तो आम्हाला मिळाला. 4 पट परिसरामध्ये 4 पट 3 पट मोबदला मिळाला आणि इकडे मात्र आपण 2 पट देतो. त्याच्यामध्ये एकच पट दिलेला आहे. त्याच्यामुळं मोबदल्या संदर्भात सुद्धा हा निवाडा आपल्याला फेर निवाडा करावा अशी आम्ही सर्व उपस्थित शेतकऱ्यांची मागणी आहे. बरोबर ना? आता झालेला निवाडा पुन्हा निर्माण करावा अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची आपल्यास विनंती आहे. प्रशासन आपलंच आहे. राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आंदोलन करायला लागू नये अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची आपल्या प्रति तीव्र भावना आहे. वैयक्तिक कुणाचे प्रॉब्लेम असतील तर ते अगदी छोटे मोठे आहेत, परंतु हा सार्वजनिक प्रॉब्लेम आहे. अगदी ठाकरवाडीपासून चिंचोलीपर्यंत सर्वांना मोबदला कमी आहे. त्याचबरोबर रस्त्याचा विषय सर्वत्र सेम आहे आणि रस्त्याच्या आजूबाजूला समजा प्रत्येकाचे जे काही मोजणी झालेली आहे 3-4 गावांमध्ये, या मोजणीमध्ये सुद्धा गेलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोटीस घेऊन आलेलं क्षेत्र याच्यामध्ये तफावत आहे. 3-4 मुद्दे आपण समजून घ्यावेत आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो. धन्यवाद. रस्ता हा जो चिंचोली घोडेगाव पासून तर जुन्नर रस्ता जो पूर्वी झालेला आहे तो रस्ता ऍक्च्युली आमच्या शेतीमधूनच गेलेला आहे. वरून खालून मधून तो रस्ता गेलेला आहे. 60 ते 70 वर्षापूर्वीचा हा रस्ता आहे. हा रस्त्याने हे क्षेत्र पूर्वीच व्यापलेलं आहे 60-70 वर्ष. तर 60-70 वर्ष त्या क्षेत्राचा तो रस्ता छोटा होता, छोटासा मोठा करत तो आता 40-45 फूट झालेला आहे. तर 40-45 फूट तेवढा रस्ता झालाय. पण त्या शेतकऱ्याचं 60 ते 70 वर्षापासून त्याचं नुकसान झालेलं आहे त्या रस्त्याचं. त्याचा कोणालाही मोबदला मिळालेला नाही. तर हा त्याच्यामध्ये विचार करण्यात यावा का 60 ते 70 वर्ष ह्या शेतकऱ्याचं आज नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालेलं असताना त्याला आज मोबदला एकदम 1 पटीने मोबदला त्याला मिळतोय. तर त्या शेतकऱ्याला 60 ते 70 वर्षाची नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. साहेब, पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सांगायचं आहे की जर आम्ही तुमच्याबरोबर प्रश्न मांडतोय त्याचं उत्तर आम्हाला भेटेलच का, तुमच्याकडून अपेक्षित आहे का? तुम्ही का म्हणणार म्हणजे नाही तर मग आम्ही फक्त तुम्हाला बोलतो तुम्ही माणसांची आम्ही नोटिसा दिल्या, आमचं आम्ही कार्य केलं. तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी पहिली शेती गिरवलीमध्ये तुमच्या ज्या अडचणी असतील ज्या तक्रारी असतील तिथे आम्ही ऐकून जे तुमच्या रस्ते आम्ही स्वीकारतो त्याला सोल्युशन करतो. आणि आपल्याला मार्केट लगेच काय हवे आता आम्ही हा झाले उद्या लगेच हवे होणार जाणार आहे असं म्हणून 30 वर्ष 2 वर्ष 3 वर्षांमध्ये प्रोसेस आहे. लगेच आजच्या आपण आता ट्रेनमध्ये करायची म्हटलं तर आपल्याला सगळी प्रक्रिया पूर्ण करावं लागतात. करायचं आहे तुमचे जे अडचणी तुम्ही आम्हाला आणि त्याच्यावर सोल्युशन काय नाही तुम्ही आम्ही तसं नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता आम्हाला गोळी देताय काही म्हणजे ते सांगते तुमचे लिखित तक्रार तुम्ही आमच्या घरामध्ये द्या ते आम्ही वर्षात त्यांना लिखित तक्रार दिल्याशिवाय सगळे शेतकरी अल्पभूत झाले त्याच्यानुसार आता परत तुम्ही रस्ता पण घालवत म्हणजे त्या शेतकऱ्यांना पूर्ण जमीनच राहत नाही असा त्याच्यात उल्लेख झाला. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार म्हणजे तसं हकीकत असेल तसे तुमच्या अडचण असेल ना तसं ते सोल्युशन करतात. जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष आहेत त्याच्यावर आम्ही कळू लगेच आम्ही सोल्युशन घेऊ शकतो. नाही सोल्युशन नका म्हणजे ते समजा साहेब तुम्ही लगेच सोल्युशन सोल्युशन तुम्ही त्याचं म्हणजे निदर्शन विषय आम्हाला काय मागणी सगळे आम्ही कोणतं वाटप झालेलं आहे, खाद्य वाटप झालेलं आहे, परंतु सरकार एकत्रित आहे आणि जे पैसे आले
मग ते कसे वाटप होणार किंवा त्याची व्हॅल्युएशन कसं काढलं गेलं किंवा घराचं व्हॅल्युएशन कसं काढलं गेलं त्या क्षेत्रात आणि झाडाचं व्हॅल्युएशन कसं काढलं गेलं याचं सविस्तर विवरण काहीच नाहीये. या सगळीच आम्ही घ्यायला आहे मी मग अशीच केलं होतं ज्या आता प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल तक्रार आहे बरोबर. आता ह्या बाबांचं मांडलं घराचे माझे किती पैसे आले आहेत, दारांचे माझे किती पैसे आले आहेत, तर आमच्याकडे प्रत्येक गटाचे आमच्याकडे जी नोंद आहे जेवढे सातबाराला नाव आहे तेवढ्याचे आमच्याकडे नाव आहे. काहींचं अजूनही जमिनीचा अजून काहींचं कोर्टामध्ये केस चालू असतो, काहींच्या वादवाद चालू असतो, तेही आम्हाला तुम्ही लिंक स्वरूपात द्या. ज्यांना आता आपण हे मीटिंग संपूया प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल आम्ही गट नंबर करतो त्या गट नंबर प्रत्येकाने एक त्या फॅमिलीमध्ये लोकांनी ते येऊन तो गट नंबर आमचं घर कुठले गेले, घराला किती व्हॅल्युएशन काढलेलं आहे, झाडं किती गेले आहे, किती व्हॅल्युएशन काढलेलं आहे, तिथं मी ते येऊन ते पाहू शकता. प्रत्येकाचं वेगळं लिहिलं आहे, तुम्ही इंडिव्हिज्युअली ते इथे येऊन ते पाहू शकता आणि तुम्ही ते लिहून पण घेऊ शकता. त्याच्या मोबाईलमध्ये फोटोही काढून घेऊ शकता. जमिनीच्या याच्यामध्ये जर कोणची संमती नसेल मग ते घराचे पण पैसे अडकणार का, तसं काय विषय नाही. ते संमती सोल्युशन पाहिजे. समजा घर आहे एक XYZ जमीन आहे, आम्ही 4 जण आहे, माझं एकट्याचं घर आहे, तर त्या केसमध्ये समजा माझं तर घर जाणार, सरकार म्हणणार कोर्टात भांडा, आम्ही कोर्टात भांडतो एकमेकाविरुद्ध, घर तर तुटलंय, मग त्या माणसाचं घराचं प्रॉब्लेम येणार ना. मग त्या केसमध्ये आपल्याला हे करावं लागेल ना, त्याला घराचं क्लिअर करून द्यावं लागेल आणि घर तर नोंद असते ना ग्रामपंचायतला. सोल्युशन काढू शकतो तुम्ही ते चालू आहे आणि त्याचे सोल्युशन निघू शकतो. काय अडचण नाही. नाही तसं नाही. आता लगेच सोल्युशन तुम्ही आता उत्तर आमचं काय होतं तुमची नोटीस तुमची सातबाराची परिस्थिती कोर्टात केस काय चालू आहे सगळं तुमचं सारसर केस चालू नाही म्हणजे जे काय असेल ते सध्या केस काहीच नाहीये. समजा 4 जण आहे, जर एकाचं म्हणजे घर आहे आणि त्या घराचे त्याला सेपरेट भेटायला पाहिजे हे सर्वांना मान्य आहे. पण जमिनीच्या पैशावरून जर वाद झाला फॅमिलीमध्ये तर त्या केसमध्ये आपल्याला त्या घराचा काहीतरी तोडगा काढावा लागेल किंवा घराचे पैसे त्याला काढूनच द्यावं लागेल. साहजिक आहे, घर आहे म्हणलं त्याची ग्रामपंचायत नोंद आहे, मालक माहिती आहे आपल्याला, तर त्या केसमध्ये त्या मालकाला पैसे काढले पाहिजे. मग जमिनीचा जो काय म्हणतात जे प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होईल ते होईल, ते आपल्याला हे करावं लागेल. नाही तर मग तो बेघर होईल, त्याचा अजून प्रॉब्लेम वाटतो. ज्या वेळेला टेंडर प्रोसेस होईल सगळ्यांनी वगैरे झाला तर बरं का काही त्याची तरतूद आहे त्याचा परत घरकुल मंजूर काय काय जाते तुमचं? 48 सालापासून काय नाव म्हणले? सावळराम पांडुरंग पाटील. माझं नाव सचिन सावळराम पाटील आणि वडिलांचं नाव सावळराम पांडुरंग पाटील. तुमचं काय जाते? तर घर गोठा झाड आंब्याची झाड ते टपरी एवढी जातात आणि तर त्याच्यामध्ये काही नोंद झालेली नाही. आणि पूर्वीपासून फार जेव्हा धर्माराम आठवले म्हणजे 1938च्या अगोदर पासून तेव्हापासून ती जमीन का कसं आलेलं आहे. आम्ही ती जमीन का आणि कधी अशी पडीत ठेवलेली नाही तरी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद झालेली नाही. त्याविषयी नोंद झाली पाहिजे. आता काय प्रश्न काय तुमचा इकडे यांच्याकडे? आता त्याच्यामध्ये नाव आलं पाहिजे आपलं. तुमचं नाव आलं पाहिजे. हा तुमची जाती का जागा? जमीन जाती का तुमची? हा आमचं जाते ना घर जाते. ठीक आहे, ते विचारा त्यांना सांग. नोटीस आली नाही का? नाही सरकारी नोटीस नाही आली. तुमचं नाव असून तुम्हाला नोटीस नाही? नाही तसं जुन्या काळातलं का आजोबांचं नाव आहे धर्मराम ठाकर म्हणून, पण ते पुढे दाखवले नाही. आपल्या ज्या मुख्य समस्या आहेत त्याच्यावर काही ते अजून कसं तसं आहे. आम्ही जमीन ठीक का आहे, अजून- विचारा साहेबांना, विचारा ते सांग. विषय घेण्यापेक्षा जे काही विषय होतील वैयक्तिक स्वरूपाचे ते आपण ग्रामपंचायत पातळीवर किंवा प्रांत कार्यालयामध्ये त्याच्यावर सोल्युशन काढू मांडू. ग्रामसभेने तसा ठराव केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण पुढची भूमिका जी आपण निश्चित केलेली आहे तिचा पाठपुरावा करूया. काय म्हणताय मग, काय मागणी तुमची यांच्याकडे? आमचे काय मागणी जे आपलं आहे गेलेलं ते आपल्याला भेटलं पाहिजे ना. मग जे गरिबांनी जे गेलं ते भेटलं नाही मग गरिबांनी काय करायचं. तुमची किती क्षेत्र जाते काय? क्षेत्र त्याच्यामुळे ते माहित नाही ना आमच्या क्षेत्रात नक्की गेलंय किती तेच बघण्यासाठी. लक्ष्मण काशीनाथ जाधव.